नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या चॅप्टरमधील नेक्स्ट पॉईंट. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, म्हणजेच अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल. ह्या चॅप्टरमधील फर्स्ट पॉईंट आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. आज आपण बघणार आहोत प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. तर या 3 स्टेप्स ह्या महत्त्वाच्या स्टेप्स आहे आणि या स्टेप्समुळे प्रोटीनचं सिंथेसिस होतं. म्हणजेच प्रोटीन सिंथेसिसमध्ये या 3 स्टेप्स येतात आणि एक प्रोटीन तयार होतं की जे प्रोटीन आपल्या शरीरासाठी रिक्वायर्ड असतं किंवा आपल्या शरीराचं फंक्शनिंग करत असतं. तर आता आपल्याला बघायचं आहे सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा ही एक कॉन्सेप्ट आहे. ही सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस असं म्हणतात त्याला. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये सेल हे आपल्या शरीराचं फंक्शनिंग किंवा आपल्या शरीराचं स्ट्रक्चर कंट्रोल करत असतं. ओके, तर सेलमध्ये DNA असतो आणि DNAमध्ये जीन्स असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवरती अवलंबून असतात. म्हणजेच जीन्स असतात ते DNAमध्ये प्रेझेंट असतात आणि ते सेलचं फंक्शनिंग बघत असतात आणि सेल असते ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते, ते आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर आणि फंक्शनिंग बघत असतं. हे सर्व ते RNAच्या मदतीने करत असतं. म्हणजेच विथ द हेल्प ऑफ RNA, genes are present in the form of DNA which participates in functioning of cell and thereby control the structure and functioning of our body. म्हणजे आपल्या शरीराचं स्ट्रक्चर आणि फंक्शन बघत असतं विथ द हेल्प ऑफ RNA. मग आपल्या शरीरासाठी काही प्रोटीन्स महत्त्वाचे असतात, काही प्रोटीन्स लागतात आपल्या शरीराला आणि त्याचं सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन इज नेसेसरी फॉर अ बॉडी. म्हणजे शरीराला लागणारे प्रोटीन्स असतात त्यांचं सिंथेसिस होणं गरजेचं असतं आणि त्या सिंथेसिससाठी जी इन्फॉर्मेशन लागत असते तर ती DNAमध्ये स्टोअर केलेली असते. द इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन DNA. आणि मग ते प्रोटीन्स हे DNA सिंथेसाइज करतं थ्रू RNA. म्हणजे these proteins are synthesized by DNA through RNA. This is called as central dogma. म्हणजे आपल्या बॉडीसाठी जे प्रोटीन्स नेसेसरी असतात किंवा बॉडीला ज्या प्रोटीन्सची रिक्वायरमेंट असते ते प्रोटीन्स RNA थ्रू DNA सिंथेसाइज करतं, त्याला सेंट्रल डॉग्मा म्हणतात. आता लेफ्ट साईडला 2 स्ट्रक्चर्स आहेत, RNA आणि DNA. DNAचा आपण ओव्हरव्ह्यू काल घेतला आहे. हे बेस पेअर्स आहेत आणि हे न्यूक्लियोटाइड्स आहेत. रेड, ग्रीन ते न्यूक्लियोटाइड्स आहेत. तर DNAचे न्यूक्लियोटाइड्स कुठले आहेत? सायटोसिन, ग्वानिन, ॲडेनिन आणि थायमिन. तर RNAमध्ये थायमिन नाही आहे, तिथे युरासिल आहे. इन्स्टेड ऑफ थायमिन देअर इज युरासिल इन RNA. ओके, आणि RNA हे सिंगल स्ट्रँडेड आहे. RNA आहे ते आपल्या शरीरामध्ये ॲज अ नॉन जेनेटिक मटेरियल म्हणून यूज करतात. म्हणजे म्हणून त्याचा यूज होतो. RNAचे टाईप्स असतात जेनेटिक आणि नॉन जेनेटिक. तर जेनेटिक RNA असतं ते व्हायरसेसमध्ये असतं. RNA जे जेनेटिक मटेरियल असतं ते व्हायरसेसमध्ये असतं आणि आपल्यामध्ये प्रेझेंट असतो तो नॉन जेनेटिक RNA असतो आणि तो प्रोटीन सिंथेसिसमध्ये पार्ट घेतो. नॉन जेनेटिक RNAचे पुढे बघणार आहोत आपण टाईप्स आहेत RNAचे कुठले कुठले आहेत ते. इथे फक्त लक्षात ठेवायचं की RNAमध्ये युरासिल येतं इन्स्टेड ऑफ थायमिन इन DNA. आता DNA काय करतं? प्रोटीन्समध्ये अमिनो ॲसिड्स असतात आणि ते डिटरमाइन करतं. DNA डिटरमाइन्स द सिक्वेन्स ऑफ अमिनो ॲसिड्स इन अ प्रोटीन थ्रू mRNA. ओके, आता आपल्याला बघायचं आहे प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे सिम्पली काय होतं की या प्रोसेसमध्ये mRNAचं फॉर्मेशन होतं. DNA टेम्पलेटवरती mRNAचं फॉर्मेशन होतं आणि mRNA कसा प्रोड्यूस होतो तर DNAच्या न्यूक्लियोटाइडचा जसा सिक्वेन्स असतो
तसं हे mRNA तिथे पेअर होतो. ओके. आणि DNA 2 स्ट्रँडेड असतं, RNA सिंगल स्ट्रँडेड असतं. तर ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेससाठी 2 स्ट्रँडपैकी आपल्याला DNAचा एक स्ट्रँड यूज करायचा असतो आणि त्या एक स्ट्रँडवरती जो न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स असतो त्या न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्सनुसार mRNA प्रोड्यूस होतो. आणि सिक्वेन्स कशावरती, त्या सिक्वेन्स कसा असतो त्याच्यामध्ये काय असणार, ATGC आणि RNAमध्ये काय असणार, AUGC. आणि पेअरिंग तुम्हाला माहिती आहे, ॲडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन अँड ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ सायटोसिन, असं पेअरिंग होतं. तर जो सिक्वेन्स तयार होतो तो कॉम्प्लिमेंटरी असतात DNA स्ट्रँडला आणि ते प्रोटीन सिंथेसिससाठी यूज करतं. आणि तिथे युरासिल असतं RNAमध्ये इन्स्टेड ऑफ थायमिन इन DNA. अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज ट्रान्स्क्रिप्शन. म्हणजेच mRNAचं फॉर्मेशन ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये काय होतं की DNAच्या एका स्ट्रँडवरती दोन्हीपैकी एक स्ट्रँड घेतात. एका स्ट्रँडवरती जो न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स असतो त्या न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्सनुसार mRNA तिथे प्रोड्यूस होतो आणि दिस फॉर्मेशन ऑफ mRNA ऑन DNA टेम्पलेट इज नोन ॲज ट्रान्स्क्रिप्शन. ओके. आता आपल्याला बघायचं आहे कोडॉन. कोडॉन म्हणजे काय, तर mRNAच्या स्ट्रँडवरती एक न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स असतो, त्या सिक्वेन्सला कोडॉन म्हणतात आणि ते कोडॉन एका पर्टिक्युलर अमिनो ॲसिडसाठी कोड करत असतात. मग त्या अमिनो ॲसिडसाठी जे कोडॉन्स कोड करतात त्याच्यामध्ये 3 न्यूक्लियोटाईड्स असतात, त्याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. आणि हे ट्रिपलेट कोडॉन कोणी डिस्कवर केले, तर डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी काय केलं, तर इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिससाठी 20 इसेन्शियल अमिनो ॲसिड्स लागतात. म्हणजे 20 प्रकारचे अमिनो ॲसिड्स असतात ते आपल्या शरीरासाठी नेसेसरी असतात. तर त्या 20 इसेन्शियल अमिनो ॲसिडसाठी ट्रिपलेट कोडॉनची डिस्कवरी केली, ती म्हणजे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी केली. आणि त्यासाठी त्यांना नोबेल प्राईज भेटलं 1968 फॉर डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन फॉर 20 अमिनो ॲसिड्स. आता बघायचं आहे आपल्याला न्यूक्लियोसाईड आणि न्यूक्लियोटाईड या दोन्हीमधला डिफरन्स बघायचा आहे. म्हणजे न्यूक्लियोसाईड कशाने बनतं आणि न्यूक्लियोटाईड कशाने बनतं. तर न्यूक्लियोसाईडमध्ये काय असतं, पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेसेस. पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेसेस त्याला न्यूक्लियोसाईड म्हणतात. आणि न्यूक्लियोटाईडमध्ये काय असतं, तर पेंटोज शुगर असते, नायट्रोजन बेसेस असतात आणि फॉस्फेट ग्रुप असतो, त्याला न्यूक्लियोटाईड म्हणतात. हे न्यूक्लियोटाईडचं जनरल स्ट्रक्चर आहे एक. इथे हे आहे नायट्रोजन बेसेस, हे आहेत ते शुगर मॉलिक्यूल आहे म्हणजे पेंटोज शुगर आहे, आणि हा फॉस्फेट ग्रुप आहे. असं मिळून न्यूक्लियोटाईड फॉर्मेशन होतं. असा न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स असतो. पुढे आपल्याला बघायचं आहे प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन अँड प्रोसेस ऑफ ट्रान्सलोकेशन. आता ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं, तर mRNAचं फॉर्मेशन होतं. आता mRNAकडे ट्रिपलेट कोडॉन असतात, mRNAच्या स्ट्रँडवरती ट्रिपलेट कोडॉन असतात. आणि जसा त्या mRNAवरती मेसेज असतो त्यानुसार mRNAला ॲमिनो ॲसिड सप्लाय केले जातात विथ द हेल्प ऑफ tRNA. हा tRNA आहे, हा mRNA आहे. आणि त्या mRNAवरती जो मेसेज आहे त्यानुसार tRNA त्याला अँटीकोडॉन देतो. म्हणजे ह्या mRNAवरच्या कोडॉनला tRNA अँटीकोडॉन देतो आणि एक अमिनो ॲसिड देतो की जे पेप्टाईड बॉन्डनी इथे लिंक होतं, म्हणजे बॉन्ड होतं. त्या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हणतात. आणि ट्रान्सलोकेशन, आता ही जी प्रोसेस होत असते, tRNA येतो, mRNAवरच्या कोडॉनला अँटीकोडॉन देतो आणि एक अमिनो ॲसिड असतं ते बॉन्ड होतं mRNAच्या स्ट्रँडवरती. ओके. तर ती प्रोसेस होत असताना रायबोझोम आहे ना, तो कंटिन्यू मूव्ह होत असतो. म्हणजे mRNAच्या 5' एंडकडून 3' एंडकडे रायबोझोम मूव्ह होत असतो. आणि तो कसा मूव्ह होत असतो, आता फर्स्ट ट्रिपलेट घेतलं GUC. आता ते ट्रिपलेट झालं की ते
CAG अशी ट्रिपलेट करत करत रायबोझोम मूव्ह होत असतो आणि ते रायबोझोम ज्या पद्धतीने मूव्ह होतो त्या प्रोसेसला ही सर्व चेन होत असताना, ट्रान्सलेशनची चेन होत असताना रायबोझोम RNA 5' एंडकडून 3' एंडकडे मूव्ह होत असतो. त्या प्रोसेसला ट्रान्सलोकेशन म्हणजे थोडक्यात रायबोझोम त्याचं लोकेशन चेंज करत असतो, त्याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. आणि अशा खूप साऱ्या चेन्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतं आणि ते प्रोटीन आपल्या बॉडीचं फंक्शनिंग करत असतं. ओके, त्या प्रोसेसला ही सर्व प्रोसेस मिळून या प्रोसेसमध्ये काय येतं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या 3 प्रोसेस मिळून प्रोटीन सिंथेसिस होतं आणि आपल्या बॉडीचं फंक्शनिंग होत असतं. आपल्याला बघायचं RNAचे टाईप, त्याच्यामध्ये येतात मेसेंजर RNA, रायबोझोमल RNA आणि ट्रान्सफर RNA. हे 3 RNA असतात, 3 टाईपचे RNA आहेत. ते म्हणजे नॉन जेनेटिक RNA आहेत. ते नॉन जेनेटिक मटेरियल म्हणून आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आता आपल्याला बघायचं आहे म्युटेशन म्हणजे काय, तर जनुक्यांच्या बेस सिक्वेन्समध्ये चेंज होणं, त्याला म्युटेशन म्हणतात. आणि म्युटेशनमुळे जेनेटिक डिसऑर्डर होतं. त्याचं एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनेमिया. आणि हा जेनेटिक डिसऑर्डर HBS ह्या ॲबनॉर्मल जीनमुळे कॉज होतो. तर सिकल सेल ॲनेमियामध्ये काय असतं, जे नॉर्मल बॉडी सेल्स असतात त्याचं जो शेप असतो तो आपल्या नॉर्मल RBC सारखा नसतो. तर त्याच्यामध्ये सिकल टाईप त्या सेल दिसतात. सिकल टाईप म्हणजे हाफ मून म्हणजे अर्धचंद्रासारख्या त्या सेलचा शेप असतो आणि त्या सेल ऑक्सिजन डेफिशियन्सी दाखवतात. त्या सेलमध्ये ऑक्सिजनची डेफिशियन्सी असते आणि ते HBS या ॲबनॉर्मल जीन्समुळे होतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.